पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर. नागपुरात डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरासह दीक्षाभूमीलाही भेट देणार. पंतप्रधान झाल्यानंतर तब्बल 11 वर्षांनी मोदी संघस्थानी भेट देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यावेळी सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित राहणार. यावेळी मोदी आणि भागवत यांची होणारी भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते. पंतप्रधान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला झालेल्या हिंसाचाराबद्दल जाब विचारतील का? तसंच दीक्षाभूमीवर जाणारे पंतप्रधान महाबोधी विहार बौद्धांच्या हाती देण्यासंदर्भात घोषणा करणार का? मोदींच्या नागपूर दौऱ्यावरून काँग्रेस नेते नितीन राऊतांचे सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातद्वारे देशाला संबोधित करणार. दर महिन्याला प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा हा 121वा भाग असेल. राज्यभर आज गुढीपाडव्याचा उत्साह. गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी पारंपरिक शोभायात्रा आणि मेळाव्यांचं आयोजन. गुढीपाडवा आणि ईदच्या मुहूर्तावर मुंबईतील रस्त्यांवर सुमारे 14,000 पोलीस तैनात करण्यात येणार. अनुचित घटनांना तोंड देण्यासाठी SRPF, RAF, होमगार्ड आणि इतर कर्मचारी तैनात. गुढीपाडवा आणि ईद सर्व नियमांचे पालन करून साजरे करण्याची पोलिसांची विनंती. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात आज मनसेचा मेळावा. पाडव्यानिमित्त होणाऱ्या मेळाव्यातून राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष. आज होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यासाठी बॅनरबाजी. मेळाव्याचे पोस्टर्स आता मातोश्रीच्या परिसरातही झळकले. महाराष्ट्र धर्माची गुढी उभारायला शिवतीर्थावर या, बॅनरवर संदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. राष्ट्रधर्माचा वसा जपत विकासाची महागुढी उभारूया, फडणवीसांचं आवाहन. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा. राज्याच्या प्रगतीला नवी दिशा मिळो, सामाजिक ऐक्य आणि बंधुत्व अधिक दृढ होवो, अजित पवारांचा संदेश. गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्र्यांची लगबग. गिरगावात शोभायात्रेत संविधान आणि विठ्ठलाची प्रतिकृती. गिरगावमध्ये पार पडणाऱ्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेसाठी संघाच्या 100 वर्षांचा इतिहास सांगणारा चित्ररथ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असून या काळात संघानं केलेली कामं चित्ररथातून दाखवण्याचा प्रयत्न. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी मुलुंडकर प्रतिष्ठान आयोजित नववर्षाच्या स्वागतासाठी साकारली महारांगोळी. महारांगोळी पाहण्यासाठी अनेकांची गर्दी. नाशिकच्या गोदा घाटावर नववर्षाच्या स्वागतासाठी 20,000 फुटांची महाकाय रांगोळी. 100 महिलांनी एकत्र येत काढलेल्या रांगोळीतून अहिल्यादेवी होळकर यांना 300व्या जयंतीनिमित्त करण्यात आलं अभिवादन. गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट येथे पोर्ट्रेट रांगोळी आणि दीपोत्सव. वाराणसीच्या पंडितांकडून गंगा आरती. सांगलीत सूरश्री संगीत महोत्सवाचं आयोजन. संगीत महोत्सवात भाग्यश्री देशपांडे यांच्या शास्त्रीय उपशास्त्रीय गायनाची मैफिल. मलबार हिलमध्ये तयार करण्यात आलेला नेचर वॉक वे आजपासून खुला करण्यात येणार. नेचर वॉक वेवर चालताना मलबार हिल इथं असलेल्या जंगलातील विविध वनस्पती पाहता येतील. भारतीयांना 25 रुपये तर विदेशी पर्यटकांना 100 रुपये मोजावे लागतील. ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आज सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. गुढीपाडवा असल्यानं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे काहीसे हाल होतील. हार्बर रेल्वे मार्गावर आज कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. गुढीपाडव्याच्या दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल. नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी आज विशेष ब्लॉक. बदलापूर ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा सकाळी 8:30 ते 2:30 पर्यंत बंद असेल. मुंबईत ईद निमित्त बेस्ट तर्फे अतिरिक्त बसगाड्या चालवण्याचा निर्णय. विविध भागात नागरिकांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे 128 जादा बसेस चालवल्या जातील.
शरद पवार आज कर्जत दौऱ्यावर. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज होणार आहे. या अंतिम सामन्याला शरद पवार हजेरी लावणार. करुणा मुंडेंशी कथित लग्नावरून धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ. करुणा मुंडेंसह झालेलं लग्न अधिकृत नाही. धनंजय मुंडेंनी मुलांना स्वीकारले, पण करुणा मुंडे पत्नी नाहीत. धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात दावा. प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर कोर्टात हजर केलं जाणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी कोरटकर अटकेत. धनंजय मुंडेंसोबत बँकेत जॉईंट अकाउंट. धनंजय मुंडेंच्या एका पॉलिसीतही आपण नॉमिनी असल्याचा करुणा मुंडेंचा दावा. धनंजय मुंडेंची पहिली पत्नी असून विलमध्येही तसा उल्लेख. करुणा मुंडेंचा दावा. 5 एप्रिलला कोर्टात लग्नाचे पुरावे सादर करणार. करुणा मुंडेंची प्रतिक्रिया. लिव्ह इन नव्हते. धनंजय मुंडेंची पत्नीच. करुणा मुंडेंचं वक्तव्य. कुणाल कामराच्या अडचणीत वाढ. खार पोलिसात कामराविरोधात 3 गुन्हे दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी 3 स्वतंत्र गुन्हे दाखल. कुणाल कामराच्या समर्थनार्थ मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल. कामराचे विनोद व्यंग आणि राजकीय टीका क्षेत्रात मोडत असल्याचा याचिकेत दावा. कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ही याचिका. मातोश्रीच्या इशाऱ्यावरून कामरा विडंबन करतोय. कामराच्या टीममधले काही जण मातोश्रीवर भेटीसाठी आले होते. संजय निरुपम यांचा आरोप. कामराला परदेशातून फंडिंग होत असल्याचाही निरुपम यांचा दावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008च्या हिंसाचार प्रकरणी मोठा दिलासा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी पुरावे अभावी राज ठाकरेंची निर्दोष सुटका केली. यंदा आणि पुढील वर्षात कर्जमाफी होणार नाही. 31 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी पैसे भरावेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवारांची भूमिका ही सरकारची भूमिका असल्याचं फडणवीसांचं विधान. कर्जमाफीच्या भूमिकेला शिंदेंच्या सेनेचे आमदार संजय शिरसाटांचा अप्रत्यक्षरित्या विरोध. अजित पवारांनी घोषणा करताना सर्वांना सोबत घेऊन निर्णय घ्यायला हवा होता. शिरसाटांची प्रतिक्रिया. 31 तारखेपर्यंत कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटत नाही का? शेतकरी नेते राजू शेट्टींची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका. जनतेनं राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे वागू आणि बोलू लागलेत. शेतकरी कर्जमाफी आणि लाडकी बहिणींना अपात्र करण्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल. निवडणुकीच्या तोंडावर आणून अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे. आता दिलेल्या आश्वासनांचा विसर झाल्याची विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. आम्ही जुमला केला, आमची नियत आणि अवकात नाही असं शेतकऱ्यांना सांगावं. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांची टीका. अशोक चव्हाणांकडून अजित पवारांच्या भूमिकेचं समर्थन. सध्या शेतकरी कर्जमाफी सारखी परिस्थिती नाही. अशोक चव्हाणांचं वक्तव्य. राज्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. येत्या 2 ते 3 दिवसात 2500 कोटी शेतकऱ्यांना मिळतील. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंढरपुरात घेतलं विठुरायाचं दर्शन. विठ्ठल मंदिराची पाहणी केली. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पंढरपूरचे आमदार समाधान औताडे उपस्थित होते. मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम अतिशय समाधानकारक चाललेलं आहे. आषाढीच्या आधी जास्तीत जास्त काम पूर्ण करू. लोकांना विश्वास घेऊन कॉरिडॉरचे काम करणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. इंदापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा नरसिंगपूर येथे कुलदैवताचं पूजन केलं. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील श्री लक्ष्मी नृसिंहाचं दर्शन घेतलं. त्यानंतर नेहमीप्रमाणे दशरथ राऊत यांच्या टपरीवर जात चहा घेतला. राऊत आणि मुख्यमंत्री फडणवीसांची गेली 35 ते 40 वर्षांची मैत्री आहे.
शनी शिंगणापूर येथे शनी अमावस्येनिमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिदेवाचं सपत्नीक दर्शन घेतलं. सगळ्यांना चांगलं आरोग्य, शेतकऱ्यांना चांगले दिवस येवोत आणि सगळ्यांचं भलं व्हावं अशी प्रार्थना केल्याची श्रीकांत शिंदेंची माहिती. माजी केंद्रीय मंत्री भारती पवारांनी घेतलं शनिदेवाचं दर्शन. विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेऊन निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यश मिळावं अशी शनिदेवाजवळ प्रार्थना केल्याची भारती पवारांची प्रतिक्रिया. सांगलीच्या तासगावमध्ये जिल्हास्तरीय सरपंच संवाद मेळावा. उद्योगमंत्री उदय सामंत मेळाव्यास उपस्थित होते. सरपंच आणि प्रशासन यांच्या संवाद घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून मेळाव्याचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी कधीही जात धर्मात भेदभाव केला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवार बोलत होते. वडू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी शासकीय सुट्टीचा निर्णय घेतला जाईल. शिंदे यांची माहिती. वाघ्या समाधी संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल. समाधीसाठी होळकरांनी पैसे दिलेत. समाधीबाबत चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. वाघ्या समाधी वादाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. नागपूर जिल्ह्यातील 20 सरपंचांनी केला शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राज्यात 1,51,00,000 सदस्यांचं भाजपचं टार्गेट. त्यामुळे आजपासून तुमच्या गावात नव्या सदस्य नोंदणीचे प्रयत्न सुरू करा. चंद्रशेखर बावनकुळेंचे कार्यकर्त्यांना निर्देश. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची बैठक. खेळाडूंसाठी लागणाऱ्या सोयी पुरवल्या जाणार असल्याचं दादांचं आश्वासन. नांदेडमध्ये खतगावकरांच्या मतदारसंघात अशोक चव्हाणांचं जंगी स्वागत. जेसीबीतून फुलांची उधळण करत जोरदार शक्ती प्रदर्शन. संसदेच्या कामकाज सल्लागार समितीत नसणारे विषय संसदेत मांडले. विविध सल्लागार समितीच्या बैठकांमध्येही ताळमेळ नसल्याची खासदार किरसान यांची टीका. परभणीत मराठा सेवा संघाच्या सौरभ खेडकरांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट. सामूहिकपणे सरकारवर दबाव आणला तर न्याय नक्की मिळेल, खेडकर यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.